आणि आता पुढच्या बातमीकडे वळूयात। महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीत भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे। महायुतीतल्या या पक्षांमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप काही निश्चित झालेला नाही। दरम्यान जागा वाटपाबाबत अजित पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल तोपर्यंत जागा वाटपाचा तिढा सुटेल अशी मिश्किल टिप्पणी केली। तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकमतानं काही टप्प्यांमध्ये उमेदवार जाहीर करण्यात येतील असं ठणकावलंय। राजकीय पक्ष असल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात, मनुष्य स्वभाव आहे, पण त्याला फार काही महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही। साधारणतः किती दिवस लागतील सगळा तिढा सुटायला? जे आपले उमेदवारांचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख त्या फेज नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 मध्ये आहे, त्याच्यामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या आत त्या ठिकाणचे तिढे सुटताना आपल्याला पाहायला मिळेल। महायुतीच्या जागा आता म्हणजे जवळपास जे काही आमचं चर्चा सुरू आहे अर्ध्या तासामध्ये निर्णय होईल इतका अंतिम झाला आहे। आज अर्धा तास केव्हा आम्ही जेव्हा बसू आमच्या सर्वांचं एकमत झालं आहे, एक बैठक होईल आणि अंतिम होईल। साताऱ्यामध्येही जवळपास निर्णय झाले आहे, लवकरच ते आपल्याला दिसेल।